या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कथक हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथक हे भारतामधले शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देविका राणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हरिद्वार हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरिद्वार हे शहर उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे? उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 38 अक्षांश रेषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, मीनाबक्कम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? मीनाबक्कम हे भारतामधले प्रमुख विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? अमेरिकन गांधी असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मार्टिन ल्यूथर किंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बर्लिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 9 इंडिया हाऊस हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडिया हाऊस हे प्रमुख स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? हॉकीचे जादूगार असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मेजर ध्यानचंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? भारतामधील एकमेव नोबेल पुरस्कार जिंकणारी महिला खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मदर तेरेसा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पृथ्वी ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, हॉलेचा धूमकेतू किती वर्षानंतर परत दिसतो? हॉलेचा धूमकेतू परत किती वर्षानंतर दिसतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हॉलेचा धूमकेतू परत 76 वर्षांनी दिसतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, जगामधला सर्वात खोल गर्ता मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? जगामधला सर्वात खोल गर्ता मरियाना हा गर्ता खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 8 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? वाराणसी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती? देशामधली पहिली तागाची गिरणी कलकत्त्याजवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारण्यात आली होती?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1855 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग करतात. स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कशाचा उपयोग हा प्रामुख्याने केला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॅग्नीजचा उपयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे. सर्वात तरुण पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमालय पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. या ठिकाणी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो. हिऱ्याचा अपवर्तनांक हा खालीलपैकी किती असतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 2.42 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे. सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अन्नाईमुडी शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नर्मदा आणि तापी नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळे झाले. नर्मदा आणि तापी यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा डोंगर रांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. गहू गेरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मन्नारची खाडी आणि वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत. मन्नारची खाडी व वसईची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वरणगाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 माहुली सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सेंट्रल वॉटर रिसर्च संस्था प्रश्न क्रमांक 31 सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. सेंट्रल वॉटर रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 33 आंब्याची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते. खालीलपैकी आंब्याची कोणती जात ही उत्तम प्रतीची असून परदेशामध्ये निर्यात केली जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हापूस आंबा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतामध्ये कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये खालीलपैकी कोणती एक नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 एकूण 75 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास म्हणतात. भारताचा पहिला नागरिक असे खालीलपैकी कोणास म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 संसदेची एका वर्षामधून किती अधिवेशने होतात. संसदेची एका वर्षामधून एकूण किती अधिवेशने होतात. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 2 अधिवेशने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते. देशाचे पहिले निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण होते.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सुकुमार सेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या? भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक घटनादुरुस्त्या खालीलपैकी कोणत्या वर्षी झाल्या होत्या? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1976 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचं ज्ञान होते? जिभेच्या शेंड्यावर खालीलपैकी कोणत्या चवीचं ज्ञान होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोड चव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस ही शोधून काढली होती? एडवर्ड जेन्नर या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणती लस ही शोधून काढली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 देवीची लस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 त्वचा रोग हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? त्वचा रोग हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कडधान्यामध्ये कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? कडधान्यामध्ये खालीलपैकी कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कार्बोहायड्रेट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? अंधांसाठी लिपी खालीलपैकी कोणी शोधून काढली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लुईस ब्रेस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पाठीच्या प्रश्न क्रमांक 48 कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कन्हान ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? सध्या भारताचे केंद्रीय कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र सिंह तोमर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भूमध्य समुद्राची किल्ली असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? महाराष्ट्राची किनारपट्टी खालीलपैकी काय म्हणून ओळखली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोकण किनारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पुणे येथे आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? पुणे येथे आर्य महिला समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतमाला परियोजना या योजनेचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे? भारतमाला परियोजना या योजनेचा संबंध पुढीलपैकी कशाशी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रोड आणि महामार्ग प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 श्रीकांत किदंबी खालीलपैकी कोणता खेळाडू आहे? श्रीकांत किदंबी हा खेळाडू खालीलपैकी कोणता खेळ खेळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बॅडमिंटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चेन्नई येथील भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणते? भारतामधली सर्वात लांब पुळण खालीलपैकी कोणती पुळण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मरीना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता व्यवसाय असतो? ग्रामीण वस्तीमध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता व्यवसाय असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्राथमिक व्यवसाय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 10 भारतीय हरित क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? भारतीय हरित क्रांतीजनक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर MS स्वामीनाथन या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12 19 जुलै सन 1969 साली देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? 19 जुलै सन 1969 रोजी देशामधील प्रमुख किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटलेली आहे? महाराष्ट्र राज्याची सर्वात जास्त सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला भेटलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लसीकरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोकण किनारपट्टी समुद्रास असलेल्या लागून असलेल्या भागांना खालीलपैकी काय म्हणतात? कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागांना खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 खलाटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंद्रायणी अहमदनगर या ठिकाणी चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्राचे एकूण 9 कृषी हवामान विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आपल्या या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सविनय कायदेभंग चळवळ या ठिकाणी आपल्या चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 22 राष्ट्रपतींना घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार त्यांना माफीचा अधिकार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 72 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पाचगणी हे पर्यटन ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? क्योटो प्रोटोकॉल खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वातावरणातील बदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 28 दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गवे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कॉपर सल्फेटचे आपल्या ठिकाणी मराठी नाव सांगायचं आहे. कॉपर सल्फेटचे मराठी नाव आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कराड ते चिपळूण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजेच खालीलपैकी काय असेल? 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजेच खालीलपैकी योग्य आन्सर कोणता असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उभयानवी अभय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आपल्या ठिकाणी बलाचं एकक सांगायचे. खालीलपैकी बलाचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 न्यूटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 सेन्सेक्स खालीलपैकी काय आहे? सेन्सेक्स हे खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेअर बाजार निर्देशांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आगा खान कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहे? आगा खान हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी कप आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हॉकी खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आनंद यादव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते शहर हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते एक शहर हे राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी सन 1950 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संसद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामधील विधानसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रामधील विधानसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 288 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सतीप्रती विरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सतीप्रती विरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राजा राममोहन रॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सतीश धवन अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सहकार क्षेत्रामध्ये दुग्ध उत्पादनामध्ये महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा हा अग्रेसर जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 बालकवी म्हणून खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बालकवी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबक बापूजी ठोंबरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? पाण्याचा गोठणबिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 0 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल.